नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती पुन्हा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पुन्हा आणखीन एक अपडेट घेऊन आलोय तुमच्या भेटीसाठी। आणखीन त्याचबरोबर एक खास ऑफर घेऊन परत तुमच्या भेटीला आलोय। चला तर मग जाणून घेऊया या तलाठी भरती 2026 मध्ये जी काही माहिती आहे ही माहिती आणि त्याचबरोबर तुम्हाला असणारी भेटली जाणारी खास ऑफर काय असणार आहे। तलाठी भरती 2026 यामध्ये जाहिरात कधी येणार, त्याबाबतचा अभ्यासक्रम, पात्रता, वेतन आणि त्याचबरोबर जे काही वयोमर्यादा असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला काय सांगितलं जातंय बघा। तर आता हे जे काय असणार आहे परिशिष्ट दाखवण्यात आले बघा बोर्डवरती तुम्हाला। तर शासन निर्णय याद्वारे 2 एप्रिल 2026 साली परिपत्रक एक जाहीर करण्यात आलं, ज्याच्याद्वारे 15,000हून अधिक काय करण्यात आले असणार आहेत तर जागा तलाठीसाठी भरण्यात येणार आहेत। म्हणजेच सगळ्यात मोठी होणारी ही काय असणार तर तलाठी पदभरती असणार आहे, ज्याच्यामध्ये विभागनिहाय काय करण्यात आले असणार तर पद देण्यात आले आहेत। कोकण विभागामध्ये जवळपास किती सांगितले जातात बघा, तर 1995 जागा असणार आहेत। त्याचबरोबर पुणे विभागामध्ये 3146 जागा असणार आहेत। नागपूर विभागामध्ये 2149 जागा, नाशिक विभागामध्ये 2807 जागा, अमरावती विभागामध्ये 2442 जागा, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग यामध्ये 3218 जागा, अशा जवळपास खूप मोठ्या प्रमाणात 15,000हून अधिक मोठी काय होणार आहे तर ही तलाठी भरती होणार आहे। त्यापूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला याबाबतची संपूर्ण माहिती दिली जाईल। शिवाय आमच्याकडे खास ऑफर तुमच्यासाठी अशी चालू आहे की तळागाळातील मुलांना कुठेतरी शिक्षणामध्ये हातभार लावण्यासाठी, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधून आमच्या डबल ओ अकॅडमी मार्फत तुम्हाला यामधील कोणतीही बॅच अवघ्या 777 रुपयांना उपलब्ध करून दिलेली आहे। हो, तुम्ही ऐकताय ती खरी आहे बातमी। 777 रुपयांना 1 वर्षभरासाठी कोणतीही बॅच तुम्ही तुमच्या पदरी बाळगू शकताय, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल, ANM, GNM, तलाठी भरती, LSO, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, फार्मसिस्ट अधिकारी असेल, शिवाय TET, टेट बॅच असेल, त्याच्यानंतर नगर परिषद, MPW स्वच्छता निरीक्षक, त्याच्यानंतर काय असणार बघा तर तलाठी भरती, पशुसंवर्धक भरती असेल, FDA बॅच, LSO बॅच असेल, जलसंपदा बॅच, यांसारख्या सर्व पदांच्या साठी काय असणार तुमच्याकडे एकमेव सोल्युशन असणार ते म्हणजे डबल ओ अकॅडमी असणार। या ठिकाणी तांत्रिक विषयावरती खूप मोठ्या प्रमाणात काय केला जाईल, भर दिला जाईल। या बरोबर या 777 रुपयांमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तर ई बुक्सद्वारे नोट्स भेटतील। प्रत्येक विषयासाठी सेपरेट असे काय असणार तर शिक्षक तुम्हाला या ठिकाणी भेटतील। तांत्रिक विषयांचा पूर्णपणे अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी शिकवला जाईल। त्याचबरोबर आणखीन तुमचे जे काही डाउट्स असतील ते क्लिअर केले जातील लाईव्ह, आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपातील कोणतेही लेक्चर्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। ओके, ते लेक्चर्स इवन दो तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि त्याचबरोबर मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय आणि स्वतःचे जे काय असणारे प्रॉब्लेम्स आहेत हे सॉर्ट आउट करू शकताय। जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, त्याचबरोबर कोणतीही बॅच तुम्ही बाळगून घ्या आणि तुमच्या जवळच्या मित्रांना सुद्धा याबाबतची माहिती द्या। बघा, चला जाणून घेऊया पुढे परीक्षेचे स्वरूप। आता तलाठी भरतीसाठी जी काही होणारी परीक्षा असणार आहे यामध्ये एकूण प्रश्न 100 असणार आहेत, एकूण गुण 200, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती गुण असणार या ठिकाणी 2 गुण दिले जाणार आहेत। याचा कालावधी 2 तास म्हणजे 120 मिनिटाची ही बहुपर्यायी परीक्षा होणार आहे। ओके, प्रकार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ टाइप। नकारात्मक गुण या परीक्षेत सहसा नकारात्मक गुण धरत नाहीत किंवा नसतात, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार नाहीये। आता 2026 मध्ये जो काय अपडेट करण्यात आलेला अभ्यासक्रम आहे यामध्ये अभ्यासक्रम सविस्तर, यामध्ये मराठी व्याकरण 25 प्रश्न असणार आहेत, 50 गुण सांगितले जातात। यामध्ये शब्दसंग्रह, व्याकरण, वाक्यरचना, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, त्याचबरोबर म्हणी व वाक्प्रचार, त्याच्यानंतर मराठी भाषेचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे। इंग्रजी व्याकरण ज्याच्यामध्ये 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी, व्होकॅब्युलरी, ग्रामर,
त्याच्यानंतर सेंटेन्स मेकिंग, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, सिनोनॉम्स, अँटोनॉम्स, इडियम्स, फ्रेजेस, ग्रामर, क्लॉजेस या सगळ्याचा समावेश असणार आहे. सामान्य ज्ञान यामध्ये 25 प्रश्न असून वास्ट सिलेबस असणार आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास, त्याचबरोबर महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल, त्याच्यानंतर राज्यघटना, पंचायत राज, चालू घडामोडी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि शिवाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडीचा समावेश असणार आहे. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी आणि गणित याचा सुद्धा समावेश असणार आहे. 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणार आहेत. याच्यामध्ये अंकगणित, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार इतके काय असणे तर हे विषय असणे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी, तार्किक क्षमता, अक्षर मालिका, क्यूब वगैरे या सगळ्यांची काय असणे याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला असणार आहे. त्याचबरोबर महत्वाची माहिती, संभाव्यता लक्षात ठेवायच्या, एकूण पदे 1700 पेक्षा जास्त नवीन रिक्त पदे भरली जाण्याची शक्यता अजून असणार आहे. त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणतः मे किंवा जून 2026 मध्ये म्हणजे अवघ्या पुढच्या महिन्यातच लगेचच अर्ज भरण्याची प्रक्रिया काय होऊ शकते या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सुरू होऊ शकते. परीक्षेची तारीख, अधिकृत तारखा अद्याप सुद्धा जाहीर न झाल्यामुळं किंवा तेथून पुढे 4 ते 5 महिन्यामध्ये काय केली जाईल तर परीक्षा घेतली जाईल. पगार आता तलाठी पदासाठी वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 दरम्यान सांगितली आहे. ओके, पात्रता आणि निकष बघा काय सांगितले तर या ठिकाणी वयोमर्यादा सांगितल्या. वयोमर्यादा कमाल वय 38 वर्ष, किमान वय 18, म्हणजे 18 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकताय. वर्गवारीनुसार वयाचं सवलत लागू असणार आहे. शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून तुमची पदवी पूर्ण असली पाहिजे, म्हणजे तुमची डिग्री कंप्लीट असली पाहिजे या ठिकाणी. त्याचबरोबर MSCIT किंवा समतुल्य पात्रता असणं आवश्यक आहे. मराठी आणि हिंदी या भाषांवरती प्रभुत्व असणं सुद्धा गरजेचं आहे, म्हणजे मराठी भाषेचं परिपूर्ण ज्ञान किंवा नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीयत्व, तुम्ही जो काय असणारा उमेदवार आहे जो या परीक्षेसाठी किंवा पदासाठी अर्ज करू इच्छित आहे तो भारतीय नागरिक असणं गरजेचं सांगितलं जातं. जर का तुम्हाला आमची माहिती आवडली असेल आणि तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर ही माहिती तुमच्या सहित तुमच्या घरच्यांना, कुटुंबियांना आणि तुमच्या वर्गमित्रांना काय करा तर शेअर करा. जर का माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीचे आणखीन काही अपडेट्स घेऊन मी पुन्हा लवकरच तुमच्या भेटीला येईन. तोपर्यंत धन्यवाद.